चले ये चलो आ जाओ फास्ट कम एंड सिट ओवर हियर सिट इन ए सेमी सर्कल कोणाला काही त्रास नाही शाळेची सगळी माहिती झाली सगळ्यांना बरं मग आज तुम्हाला तुमचं आम्ही स्वागत करतो आज तुम्हाला तुमचं स्वागत करताना तुम्हाला आम्ही एक चांगलं जेवण देऊ राहिलो आज पुरी भाजी आवडतं सगळ्यांना आज तुम्हाला पुरी भाजी आणि जेवायची खीर डाळ भात तुमचं जेवण देऊ पटारे सर आराम सर सगळं आउटमार्क सर तुमचं काम आणि तुम्हाला तिथं खूप चांगलं वातावरण आहे लोकांना काही काळजी करायचं काम नाही आता कुठे का मला करमत नाही पण वरात करायचं सगळ्यांना करमायला लागलं तुमच्या आईवडिला तुम्हाला काय टाकलं तिथं मग नाटकं करायचे का आपल्याला आम्ही सुद्धा पाहू राहिला तुम्ही नेहमी बाहेरच आहे कोणासाठी बाहेर आहे आम्ही तुमच्या आईवडिलांना खुश करणार आहे सगळे चालेल तुमच्यापैकी नॉनव्हेज कोण घेतात मटण अंडी कोण खाते वरात करा सगळे मटण अंडी खाणार आहे का न खाणारे वरात न खाणारे बरं जे खातात त्यांना मी चांगलं जेवण मिळत जे न खात त्यांना सुद्धा चांगलं मिळणार आहे आता तुम्हाला शनिवारी पुढच्या आठवड्यापासून आपलं मेनू चालू होऊन जाईल तर तुम्हाला शनिवारी सकाळी नाश्त्याला पावभाजी आवडतं सगळ्यांना पावभाजी इडली सांबार आवडतो का शनिवारी तुम्हाला इडली सांबार देईल हॅलो अंडा करी आवडते का या आठवड्यात तुम्हाला अंडा करी मंगळवारी तुम्हाला चिकन देऊ फक्त सगळ्यांनी चांगला अभ्यास करायचा नाटकं करायची की करमत नाही हे आता सोडून द्यायचं तुम्हाला मी शिकायसाठीच टाकलं ना सगळ्यांना आपल्या वडिलांना खुश करायचं आहे ना कसं खुश करणार तुम्ही अभ्यास करून करण्यापेक्षा इथं चांगलं राहून ज्यावेळेस आपला पहिला पालक भेट होईल त्यावेळेस तुमचे पालक ज्यावेळेस येतील त्यावेळेस तुम्ही सांगायचं मला चांगलं करमतं माझी कुठलीही अडचण नाही तर तुम्हाला मी परत एक महिन्यानंतर आपण भेटणार आहे म्हणजे एक महिन्यानंतर मला कळेल तुम्हाला जेवण आवडलं का टीचर्स आवडले का वर्गामध्ये यायला लागले असतील सर्व शिक्षक चांगले शिकवतात डू दे स्पीक इन इंग्लिश विथ यू व्हेरी गुड तुम्ही त्याच्यावर इंग्लिश बोलता अच्छा तर आता डिफिकल्ट वर्ड्स आहे आपल्या मुलांना आपण दिलं की वयाचे चेंज करायचे आहे त्यांच्याकडून वही घ्यायच्या तुमच्या वयामध्ये सुद्धा लिहून घ्यायचं आलं लक्षात आणि तुम्ही सगळे नवीन आलेले विद्यार्थी आपल्या वर्गामध्ये मला पहिल्या 5 मध्ये पाहिजे इतका अभ्यास करायचा आहे प्रवेश घेताना तुमच्या आईवडिलांना किती त्रास झाला बघितला ना पहिल्या प्रवेश परीक्षेला किती जण आले तरी 14 एप्रिलला यायचं बघतो तुम्ही किती मुलं हात खाली करा किती मुलं परत गेले बघितलं ना त्या पालकांची निराशा कशी झाली ती बघितली ना त्याची खुश झालते का नाही तुम्ही घरी गेलो तुमचे आई वडील खुश होते का नाही ती खुशी त्यांना कायम ठेवायची दुसरा परीक्षेला किती जण आले होते आणि ज्या मुलांचे आम्ही प्रवेश दिले नाही भुजबळसाठी प्रवेश नाकारले हात खाली करा त्या पालकांची तुम्ही बघितलं मानसिकता कशी झाली होती मग तुमच्या पालकांची मानसिकता तुम्हाला चांगला ठेवण्यासाठी आता खूप मेहनत करायची सगळ्यांना चांगलं राहायचं आपला कॅम्पस सगळ्यांना आवडला काही अडचण आहे किती चांगला गार्डन आहे सगळं हे रात्री सगळ्यांना झोपून झोप लागत नाही लवकर लागते का घरी लवकर झोप लागायची किती लवकर झोप लागते रे मोबाईल किती जण पाहिजे घरी खरं सांगा बरं तुझं मोबाईलची आठवण येऊ राहिली का आता पाऊस उघडला का तुम्हाला आढाव सर पठारे सर सगळं हाऊस मास्टर पिक्चर दाखवतील वर्ल्ड कपची मॅच चालू आहे माहिती आहे तुम्हाला सेमी फायनल मॅचेस दाखवू तुम्हाला आणि आता खेळ चालू झाला सगळ्यांनी खेळायचं चांगला खेळायचं चांगली बॉडी करायची भरपूर खायचं भरपूर अभ्यास करायचा तुम्हाला जुने मित्र झाले
तुझ्या मित्राचं नाव काय? ओम. सगळ्यांना मित्र झाले? चव्हाण तुला मित्र मिळाला का? हा काल चव्हाण उभा राहा. चव्हाणचं मला कौतुक तुझं का करायचं का, मी त्याच्या आई वडिलांना म्हणतो काल सकाळी आला घरी घेऊन जा, आणि हा म्हटला सर मला घरी नका पाठवू, माझा कानातला काढा इथंच काढतो आणि मला लगेच यायचंय. टाळ्या वाजवा त्यासाठी. असं राहायला पाहिजे. खुश झालो मी. मला वाटतं तो मला तुलाही चांगला चान्स मिळाला, घरी जायला मिळेल, पण तो इथंच थांबला. असं तुम्ही सगळ्यांनी करायचं. कधी दिवस निघून जातील आपल्याला कळणार सुद्धा नाही. आणि तुम्ही चांगले राहिले, घरी गेले, अभ्यास केला, मार्क मिळायचा, तुमचे आईवडील, तुमचे मामा मामी, चुलता चुलती खूप लाड करतात का नाही? आता सगळे तुम्हाला भेटायला आले असतील यायच्या अगोदर. तुमचे पाहुणे रावळे सगळे आले भेटायला. तसंच आता इथून गेल्यानंतर तुमचे सगळे पाहुणे रावळे तुम्हाला परत भेटायला येतील, ते विचारतील कसं आहे काय. त्यासाठी तुम्हाला इथं तसं वागावं लागेल आणि खूप अभ्यास करायचा. ठीक आहे? तेव्हा सगळे करमून घेतील. कुठल्याही प्रकारचा त्रास तुम्हाला होणार नाही त्याची गॅरंटी मी घेतो. सगळे हाऊस मास्टर सगळे टीचर घेतील. पण तुम्हाला चांगला राहून अभ्यास चांगला करायचा आहे. हा तर तुम्हाला मी तुमचं सगळ्या नवीन मुलांचं इथं तुमचं स्वागत करतो. आज तुम्हाला चांगलं जेवण मिळेल आणि रोजच तुम्हाला चांगलं जेवण मिळणार आहे. काही काळजी करायची नाही. ठीक आहे ना? तुम्हाला जे जेवायला पाहिजे फक्त तुम्ही अभ्यास करत जा आणि चांगला इथं राहा. खेळायच्या वेळेस भरपूर खेळायचं. ठीक आहे? आता उठान पळत जा. तुमचा रोल कॉल चालू झाला असेल. थँक्यू. जॉगिंग करत जा. तो हात ना मग याला रडत होता घरी जायचं मला, पण आज काय चेंज झाला त्याच्यामध्ये. डोकं आपटायचं नाही राहायचं. आपल्या पडद्याकडे याला दिलं का? हो. हा अजिबात हा चांगलं राहायचं. त्यांनी प्रॉमिस केलंय आज. तुझं माडव झाले कौतुक लिखून झालं. काही नाही नाराज होते आई वडील. काही तर नाराज नाही करत. चांगलं राहायचं. काही त्रास होणार नाही तुला. ठीक आहे ना?